नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत बेल स्लीव्ज आणि बेल स्लीव्जचे आपण दोन प्रकार पाहणार आहेत। सगळ्यात आधी आपण त्याची मापे पाहू। बाहीची लांबी आहे 15 + 1.5 इंच, बाही रुंदी आहे 8 इंच आणि दंडघेर आहे 7 इंच। आपण आता माप कशी टाकायची ते पाहू। हे दुहेरी घडी आहे मापाची आपली आणि ही 15 + 1.5 इंच ही 16.5 इंच माप आहे आणि त्याच्यानंतर ही आपली बाही रुंदी घेणार आहे आपण 7 इंच। त्याच्यानंतर 7.5 इंच खाली यायचं, 3.5 इंच खाली यायचं बाहीला आकार देण्यासाठी आणि इथे 2.5 इंचाचा आकार घ्यायचा। आधी आपण साधा बाही बेल स्लीव्हचे दोन प्रकार आहेत, आपण ते पाहू। त्याच्यानंतर बॉटम पासून 5 इंच वरती यायचं आणि इथे जो रेग्युलर आपला दंडघेर आहे 5 + 1 इंच 6 इथे घ्यायचा आणि खालती बॉटमला 6 + 1 इंच 7 इथे घ्यायचा आणि यानंतर हा सेंटर पासून या पॉइंट पर्यंत हे बाही जोडून घ्यायची आणि नंतर ही तिरप्यामध्ये इथे जोडायचं। त्याच्यानंतर हे टोक बाहेर शिवल्यानंतर दिसू नये म्हणून इथे अर्धा इंच वरती यायचं आणि याला गोल आकार द्यायचा। हे झाली आपली सिंपल बेल स्लीव्ज विदाउट जॉइंटची। आणि नंतर खाली आपल्याला समजा फ्रिल वगैरे घेऊन जर दुसऱ्या पद्धतीची करायची असेल तर ती कशी घ्यायची तेही सांगते मी। आणि मध्यभागापासून 1.5 इंच सोडून द्यायचं मासोळी आकारासाठी आणि 2 बॉक्स इथे सोडून द्यायचे। त्याच्यानंतर उरलेल्या भागाचा मध्य काढायचा। हे आलं 6.5, 6.5चं सेंटर आलं 3.25 आणि 1 इंच आत यायचं। त्याच्यानंतर हे मासोळी आकार द्यायचा। हे झालं आपलं बेल बाहीचं पहिला प्रकार। आता आपण दुसरा प्रकार पाहू। आपण हा सेम मी तोच मेजरमेंट हे करून ठेवलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला खालून आपल्याला फ्रिल लावायची असेल किंवा वेगळं इरब मध्ये जर घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं, तर आपण हे वरतून 11 इंचावर हे करायचं पॉइंट करायचा आणि इथे 5 + 1 6 अंतर घ्यायचं आणि ही वरून साधी बाहीचं माप टाकायचं आहे। पाहू शकता तुम्ही। आता हे कापून घेऊ। आधी सगळ्यात आधी आपण कापल्यानंतर त्याचं माप कसं, खालचं माप कसं घ्यायचं आपण ते पाहू। हे झालं आपलं वरचा बेल स्लीव्हचा। हे आता खालून आपल्याला इरब मध्ये जर घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं, याला हे चौकोनी कापड आहे समजा आपलं आणि याला ट्रायंगलची घडी टाकायची आणि त्यानंतर आपण खालचं याचं माप पाहू। हे इरब मध्ये त्याची घडी टाकायची आणि जिथे दंडघेराचं माप आहे तेवढंच हे दंडघेराचं माप घ्यायचं 5 + 1 6 आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा 1.5 किंवा 2 इंच जास्त घ्यायचं, तर हे 8 इंच घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर हा राऊंड शेप दिला आणि इरब इथे वरतून आकार घेतला, 1 इंच वर येऊन हा गोल आकार घेतला। त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईंट करायचा आणि ही इथे जॉईंट करायची। ही झाली दुसरी पद्धत। त्याच्यानंतर आपण आणखीन एक पाहू शकतो। याच्यानंतर खाली आपल्याला याला फ्रिल लावायची असेल तर सेम आपलं दंडघेराचं माप आहे त्याच्यापेक्षा आपण डबल किंवा थोडी बहुत, आता 6 आहे तर मी 4 इंच जास्त घेतलेला आहे, तर मी छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहेत समजा आणि ह्या प्लेट्स अशा घ्यायच्या काही अंतरावर आणि याची लांबी मी घेतली आहे 4.5 इंच। मला 12 किंवा 13 इंचाची बाही तयार पाहिजे होती तो। आणि त्याच्यानंतर याला हे फ्रिल घेतल्यानंतर याला हे असं अटॅच करायचं। ही झाली दुसरी पद्धत आणि बेसिक जी आहे ती ही बेल बाही आहे आणि ही आहे आपली फ्रिलची बाही।
आणि याच्यानंतर आपण याचं कटिंग पाहू साध्या बेलबाहीचं. या जे आपण तिरप्यामध्ये सरळमध्ये घेतला, पण ते तिरप्यामध्ये जर घेतल्यावर त्याचा घेर जास्त लुक येतो आणि त्याचा घेर वाढून घेतल्यामुळे आणखी छान दिसतं ते. पाहू शकता ही झाली आपली बेसिक बेलबाही, जी अशी दिसेल ओपन केल्यानंतर. आणि हा मासोळी आकार. ही झाली बेसिक. त्यानंतर इरबमध्ये हे आपण कापून घेऊ. याच मध्ये आपण इरबमध्ये घेतल्यानंतर तो स्ट्रेच होतो कापड इरबमध्ये, म्हणून याला असं हे करायचं. आणि तुम्ही ही एक बाही आणि ही याला अटॅच केल्यानंतर याचा शेप असा दिसतो, पण याची आपण इरबमध्ये घेतल्यामुळे विड्थ जास्त वाढून त्याचा लुक आणखीन छान येतो. आणि तेच सरळमध्ये प्लेट्स घेऊ, हे असं आपण प्लेट्स काही अंतरावर घेऊन याला यात असं करू शकतो. हे कुर्तीजला वगैरे खूप जास्त वापरतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.